सध्या सेकंड हँड कार मार्केटमध्ये हुंडाईची जी क्रेटा आहे ह्या गाडीची डिमांड एवढी वाढली आहे आणि त्यामुळे जे सेकंड हँड कार डीलर असतील किंवा जे फर्स्ट ओनर असतील त्या कारचे ते एवढे पैसे डिमांड करत आहेत, ॲक्च्युली ती कार तेवढे पैसे जस्टिफाय करत नाही. आणि का जस्टिफाय करत नाही ह्याचं माझ्याकडे जेन्युइन कारण आहे. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे जय. स्वागत आहे तुमचे आपल्या ऑटोजन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, असे कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर आपण हुंडाई क्रेटाची हिस्ट्री जाणून घेऊ. 2015ला ही गाडी आपल्या भारतामध्ये लॉन्च झाली होती. त्यानंतर 2019 मध्ये याच्यामध्ये एक फेसलिफ्ट आपल्याला पाहायला मिळालं. 2021 मध्ये या गाडीचं आपल्याला नेक्स्ट जनरेशन पाहायला मिळालं आणि 2024 मध्ये या गाडीचं फेसलिफ्ट पुन्हा आपल्याला पाहायला मिळालं. जर का आपण पाहिलं तर या गाडीमध्ये 4 मेजर अपग्रेड आले. त्यामध्ये पहिल्यांदा ती गाडी लॉन्च झाली, 2019ला त्या गाडीमध्ये फेसलिफ्ट आलं. त्यानंतर 2021ला ती गाडीचं पूर्ण जनरेशन चेंज झालं आणि 2024ला आता सध्याच्या करंट सिच्युएशन मध्ये जी क्रेटा अवेलेबल आहे असे हे 4 प्रकारचे क्रेटाचे व्हेरियंट आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, झाले असं सेकंड हँड कार मार्केटमध्ये एवढी भयंकर किंमत क्रेटाची सध्या लावली जाते ना की ती कुठेही जस्टिफाय करत नाही. मी सहजच चेक करत होतो क्रेटाची सेकंड हँड मार्केटमध्ये किंमत किती आहे. आता मी फक्त स्पेसिफिक डिझेल बद्दल बोलतोय, पेट्रोल बद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. जर का आपण 2016 2017च्या गाड्या पाहिल्या आणि त्यावेळेस त्या गाडीच्या टॉप एंड व्हेरियंट म्हणजे एसएक्स ऑप्शनलची जर का किंमत पाहिली त्यावेळी ऑन रोड किंमत होती 14 लाख ते 16 लाखाच्या आसपास. एसएक्स हा तुम्हाला 14,80,000च्या आसपास येत होता आणि एसएक्स ऑप्शनल जो होता तो 15,50,000 15,80,000च्या आसपास तो मिळत होता ऑन रोड. तर त्या गाडीची आता सध्याची सेकंड हँड कार मार्केटमध्ये किंमत लावली जाते 10 लाख रुपये. तर हे सेन्सिबल आहे का? कारण जर का 2016ची गाडी म्हणजे त्या गाडीला 9 वर्ष कंप्लीट झालेली आहेत, त्या गाडीची लिगली जी लाईफ राहिलेली आहे ती फक्त 6 वर्ष तुम्ही रस्त्यावर वापरू शकता आणि गव्हर्नमेंट एवढं ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे सध्या की ते केव्हाही 10 वर्षावरती हा नियम आणू शकता आणि आपल्या डिझेल गाड्या बॅन होऊ शकतात. त्यामुळे हे 9 लाख 10 लाख आपण जर का देणार असेल एखाद्या सेकंड हँड कारसाठी आणि ती पण 9 वर्ष जुन्या, तर ते कुठेही सेन्सिबल नाही. आज मार्केटमध्ये 10 लाखामध्ये तुम्हाला सीएनजी कार चांगले अवेलेबल आहेत. त्यानंतर डिझेल कारच तुम्हाला जर का रिक्वायर असेल तर तुम्ही हुंडाईची वेन्यू घेऊ शकता, टाटा नेक्सॉन घेऊ शकता. एकदम बेस्ट गाड्या तुम्हाला मिळू शकतात, त्याचे बेस्ट व्हेरियंट मिळू शकतात. पण तुमच्याकडे तुमची स्वतःची नवीन गाडी, तुम्ही त्याचे फर्स्ट ओनर होऊ शकता. तर हे जस्टिफाय होतं का? ह्या प्राइसला हे जस्टिफाय बिलकुल होत नाहीये. त्यानंतर मित्रांनो, 2019 म्हणजे जे फेसलिफ्ट आलं त्या गाड्यांच्या किमती पण अशाच आहेत. 12 लाख 13 लाख या गाड्यांच्या किमती आहेत. तर या किमतीमध्ये जर का आपण पाहिलं तर आपल्याला नेक्सॉनचा प्युअर प्लस एस व्हेरियंट येऊ शकतो ऑन रोड. त्यानंतर वेन्यूचा एस प्लस व्हेरियंट येऊ शकतो जो पूर्णपणे फीचर लोड आहे. आणि जर का आपण किया सोनेट जर का पाहिली तर त्याचा HTK व्हेरियंट येऊ शकतो. XUV 3XO चा आपल्याला AX5 व्हेरियंट 14 लाखापर्यंत मिळू शकतो, जे पूर्ण फीचर लोडेड आहे. जे फीचर क्रेटामध्ये येत नव्हते त्याच्यापेक्षा बेटर फीचर हे XUV AX5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या गाडीचं इंजिन हे क्रेटाच्या इंजिन एवढंच पॉवरफुल आहे. इव्हन या डिझेल इंजिन मध्ये XUV 3XO च्या जास्त टॉर्क आहे. पण जे 1.6 लिटर क्रेटामध्ये जे इंजिन येत होतं ते 2019 पर्यंत येत होतं ते इंजिन जबरदस्त होतं, रॉकेट होतं ते. आणि त्या गाडीचा परफॉर्मन्स माइंड ब्लोईंग होता. पण सध्याच्या जर का आपण सिच्युएशन नुसार पाहिलं तर ती गाडी आत्ताच्या सिच्युएशनला घेणं अजिबात सेन्सिबल नाही, आणि ते पण एवढ्या हाय किमतीमध्ये. 2022 ची क्रेटा मी ऑनलाईन पाहत होतो, त्याची किंमत किती कोट करतायत ते डिझेल इंजिन होतं आणि त्यातलं एसएक्स व्हेरियंट होतं. तर त्या गाडीची किंमत त्यांनी कोट केली होती 16,80,000 रुपये. कुठेही सेन्सिबल नाही आहे. जर का तुम्ही सध्याची क्रेटा पाहिली जी आता सध्या मार्केटमध्ये नवीन तुम्हाला मिळते, त्या क्रेटामध्ये तुम्हाला त्या एसएक्स व्हेरियंट एवढेच फीचर बेस व्हेरियंटमध्ये पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे हुंडाईने काय केलेलं आहे, जी 2021ला लॉन्च केलेली क्रेटा होती त्याच्यापेक्षा हाय स्ट्रेंथचं स्टील या नवीन क्रेटामध्ये वापरलं आहे. त्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला 4 स्टार सेफ्टी रेटिंग पाहायला मिळू शकतं. या गाडीच्या बेस व्हेरियंट पासून आपल्याला 6 एअरबॅग पाहायला मिळतात. आणि या गाडीची ऑन रोड किंमत बेस व्हेरियंटची आहे ती म्हणजे 15,20,000 रुपये. जर का मित्रांनो तुम्ही 16,50,000 रुपये देऊन एक सेकंड हँड गाडी घेताय, तो टॉप एंड व्हेरियंट असला तरी जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर त्या टॉप एंड मध्ये येत होतं ते आज बेस व्हेरियंट मध्ये येते. हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट येते, पॉवर विंडो येत आहे, TPMS येते, पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर येते. त्यानंतर तुम्हाला स्टेअरिंग ऍडजस्टमेंट मिळते, कनेक्टेड टेल लॅम्प मिळतोय, सगळे फीचर तुम्हाला मिळतात. ह्या गाडीमध्ये फक्त रिक्वायर्ड 2 इम्पॉर्टंट फीचर आहेत जे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये गरजेचे वाटू शकतात. ते म्हणजे एक चांगला इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणजेच एक चांगली टच स्क्रीन आणि साऊंड सिस्टम एक चांगल्या क्वालिटीचं आणि इलेक्ट्रिकल ऍडजस्टेबल ORVM. या 2 गोष्टी जर का तुम्ही त्या गाडीमध्ये बसवल्यात तर तुम्हाला दुसरा 1ही रुपया खर्च करायची गरज नाही. तुम्ही सेकंड हँड क्रेटा घेण्यापेक्षा
नवीन मधली बेस व्हेरियंट घेऊन तिला तुम्ही तुमच्या मनानुसार तुमच्या आवडीनुसार तिला मॉडिफाय करू शकता आणि तो जास्त सेन्सिबल डिसिजन ठरू शकतो। याचं कारण आहे मित्रांनो, जर का तुम्ही 16-17 लाखाची सेकंड हँड गाडी घेत असाल तर त्याच्यामध्ये थोडं ही लॉजिक नाहीये। कारण जर का सेकंड हँड गाडी घ्यायची असेल तर 10 लाखाच्या आतमध्ये ठीक आहे, त्याच्यानंतर जर का तुम्ही त्याच्या पुढे जर का तुमचं बजेट जास्त असेल, आणि क्रेटा गाडी खूप चांगली आहे, त्याचं डिझेल इंजिन पण खूप चांगलं आहे आणि बरेच लोक आता म्हणत असतील आम्हाला BS4 पाहिजे, BS6 पाहिजे, तुम्हाला काळानुसार बदलावं लागेल। कारण कसं असतं, तुम्ही जरी आता BS4 मागत असाल, BS6 च्या फर्स्ट फेज मधली गाडी मागत असाल, आता ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी BS7 येणार आहे, त्यानंतर BS8 येईल, त्यानंतर BS9 येईल, तुम्हाला अपडेट व्हावं लागणार आहे काळानुसार, त्या गाड्या विसराव्या लागणार आहेत, कारण पर्याय नाही आहे ह्या गोष्टीला। गव्हर्नमेंटने रूल खूप स्ट्रिक्ट केलेले आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नाहीये। आणि ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायच्या असतील तर तुम्ही फायनान्शियल सेन्सिबल डिसिजन घेतला पाहिजे। प्रॉब्लेम असा होतोय मित्रांनो, जे सेकंड हँड कार डीलर आहेत आणि जे ठराविक युट्यूबर आहेत, त्या दोघांची मिलीभगत झालेली आहे की ती पण जास्त किमती सांगतात आणि ते युट्यूबर पण म्हणतात बेस्ट डील, एवढी बेस्ट डील आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही। अजिबात असं नसतं, तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे, लॉजिकल विचार केला पाहिजे। आणि जर का सेकंड हँड गाडी तुम्ही लोन करून घेणार असाल तर तुमचा इंटरेस्ट रेट जास्त जातो, त्याच्यापेक्षा तुम्हाला नवीन गाडी इंटरेस्ट रेट पण कमी बसतो आणि चांगली ठरू शकते। तुम्हाला 10 वर्ष कोणतेही टेन्शन राहत नाही, त्या गाडीला कंपनीकडून वॉरंटी येते, 10 वर्ष त्या गाडीमध्ये कोणताही मेजर प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही। त्यामुळे नक्कीच तुम्ही नवीन गाडीकडे गेलं पाहिजे। जर का तुम्ही 12-13 लाखाच्या पुढे जात असाल, 2021 नंतरची क्रेटा असेल आणि तुम्ही कितीपर्यंत घेतली पाहिजे, जर का SX व्हेरियंट असेल आणि जर का 2023 पर्यंत जर का आपण क्रेटा पाहिल्या तर त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत होती 19 लाखाच्या आसपास। आपण त्यामध्ये 30% डिप्रिसिएशन केलं पाहिजे। 30% डिप्रिसिएशन केल्यावर जवळपास त्या गाडीची किंमत 14 लाखाच्या आसपास होते आणि 14 लाखाच्या आसपास तुम्ही स्पेसिफिक SX डिझेल ऑप्शनल हा व्हेरियंट मी तुम्हाला बोलत आहे, हा व्हेरियंट तुम्ही 14 लाखापर्यंत घेतला पाहिजे। आणि त्याच्या अगोदरचे जे व्हेरियंट होते SX असेल किंवा S असेल, EX असेल, E असेल, ह्याच्या किमती हळूहळू टप्प्याटप्प्याने म्हणजे 50,000ने 1 लाखाने अशा कमी करून तुम्ही त्याच्यावरती निगोशिएट केलं पाहिजे। जर का तुम्हाला सेकंड हँड क्रेटाच पाहिजे असेल तर मॅक्सिमम सध्याच्या मार्केटमध्ये 2023 पर्यंतची जी क्रेटा आहे ही फेसलिफ्ट येण्या अगोदरची, त्या क्रेटाला तुम्ही 15 लाखापेक्षा जास्त एकही रुपया देणं सेन्सिबल नाही। इव्हन मी तर म्हणेल 15 लाख रुपये तुम्ही जर का सेकंड हँड क्रेटावरती घालवत असाल, त्याच्यापेक्षा तुम्ही आताची जी नवीन क्रेटा आलेली आहे फेसलिफ्ट क्रेटा, त्याच्यामध्ये एकदा बसा, त्या गाडीची एकदा टेस्ट ड्राईव्ह घ्या, त्या गाडीची एकदा फीचर लिस्ट वाचा, बेस व्हेरियंटची फीचर लिस्ट वाचा, तुम्हाला समजेल की ही बेस व्हेरियंट घेणं त्या SX घेण्यापेक्षा जास्त सेन्सिबल आहे। कारण तुम्ही फर्स्ट ओनर तर व्हालच गाडीचे, त्यासोबत तुम्हाला जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचे फीचर आहेत ते सगळे फीचर तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेफ्टी आजकाल सगळ्यात पहिली प्रायोरिटी असली पाहिजे गाडी घेताना, आणि या गाडीमध्ये हाय स्ट्रेंथ स्टीलचा वापर केलेला आहे आणि बेस व्हेरियंट पासून 6 इयर बॅग आणि सगळे स्टँडर्ड सेफ्टी फीचर आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, ही होती माहिती या व्हिडिओमध्ये। तर बऱ्याच लोकांना वाईट वाटत असेल, बऱ्याच लोकांना माझा राग येत असेल की हे चुकीची माहिती सांगतोय, पण तुम्ही थोडंसं फायनान्शियली विचार करा। आपण एखादी गाडी घेतोय, एवढी मोठी अमाऊंट गुंतवतोय आणि त्या गाडीचा आपण वापर किती दिवस करू शकतो, कारण गव्हर्नमेंट कधीही 10 वर्षावरती नियम आणू शकतो। आज जर का आपण दिल्ली NCR मध्ये जर का पाहिलं तर त्या ठिकाणी 10 वर्षानंतर तुम्ही डिझेल गाडी त्या ठिकाणी वापरू शकत नाही। हे नियम संपूर्ण भारतात लागू व्हायला जास्त काळ लागणार नाहीये। त्यामुळे प्रत्येक निर्णय घेताना थोडासा फायनान्शियली प्रत्येक निर्णय हा इथून घ्यायचा नसतो, तर इथून पण काही निर्णय घ्यावे लागतात। गाडी मला ती ड्राईव्ह प्लेजर देते वगैरे ठीक आहे, पण जर का ते तुम्हाला खिशाला परवडत नसेल आणि ते जर का डिसिजन सेन्सिबल होत नसेल तर त्यामध्ये काहीच अर्थ नाही। तर हीच होती माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। पण तुम्हाला माझ्या ह्या गोष्टी चुकीच्या वाटत असतील तर तेही कमेंट करून सांगा। तुम्हाला या माझ्या गोष्टी पटल्या असतील तर तेही कमेंट करून सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।